पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार खवय्यांनो, तुम्ही पाहताय झी मराठीवरती हा ताजा गरमागरम आणि एक छानसा गुटगुटीत कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। थोड्याशा गप्पा मारूया, थोडीशी मज्जा करूया आणि मग शांततेत स्वयंपाकाकडे जाऊया। चालेल ना? शांततेत या शब्दावरती विश्वास आहे ना तुझा? वाटलंच मला ते, कारण तुझ्या चेहऱ्यावरती दिसतं ते। मला एक सांग, तुला मोठेपणी काय व्हायचंय? सिंगर। आणि हे होण्यासाठी तुला कोण जास्त मोटिवेट करतं? पूर्ण फॅमिली। म्हणून तुला मोठेपणी सिंगरच व्हायचं काय आहे? कुठलंही क्षेत्र तुम्ही निवडा, कुठलंही काम तुम्ही करा, मोटिवेशन फार महत्वाचं असतं, बरोबर आहे की नाही? मग आपल्याला ते कधी कधी घरातली माणसं देतात, कधी मित्र देतात, कधी अजून कोणी देतं। तसं या कार्यक्रमामध्ये अनेक गृहिणी येतात, त्यांना मोटिवेट कधी त्या स्वतः झालेल्या असतात, कधी नवरा म्हणतो अगं जा छान सवय हाताला आम्ही सारे खवय्ये म्हणजे जा, कधी मैत्रीण म्हणते जा, तर कधी सासूबाई सुद्धा म्हणतात की अगं सुनबाई जा हो, तुझ्या हाताला छान चव आहे, जर आम्ही सारे खवय्ये मध्ये जा, असं होतं की नाही? तसं आज इथे दोन सुना आलेल्या आहेत ज्यांचं आपल्या सासूवरती खूप प्रेम आहे आणि त्यांना त्यांच्या सासूबाईंनी फार मोटिवेट केलंय म्हणे। आता हे कसं आहे ते आपण सगळं जाणून घेऊया, गप्पा मारूया आणि पदार्थही बघूया, चालेल ना? थोड्या खोड्या कमी करूया, या नमस्कार, स्वागत करूया। या नमस्कार, या नमस्कार। नमस्कार। कशा आहात तुम्ही दोघी? आम्ही मस्त। दोघी मजेत आहेत, म्हणजे आजचा भाग छान होणार याची आपल्याला खात्री पटलेली आहे। तुमचं नाव काय? माझं नाव सौ प्राजक्ता उमेश विधाते। बर, कुठे राहता तुम्ही? मी कांदिवलीला राहते। मुंबईतच की? होय। अच्छा, तुम्ही काय करता? मी सध्या एका MNC कंपनीमध्ये कार्यरत आहे। तुमचं काय नाव? माझं नाव सौ ऐश्वर्या अमित कुलकर्णी, मी पुण्यावरून आली आहे आणि मी पण एका कंपनीत काम करते। आज तुम्ही या कार्यक्रमात कुठले पदार्थ करणार आहात? मी करणार आहे नाचणी राजगिरा वेजी पराठा। अच्छा, आणि तुम्ही? कॉर्न कटोरी चाट हा प्रकार करणार आहे। अच्छा, चला, नाचणीचा एक छानसा पराठा आहे आणि कॉर्न कटोरी चाट आहे। पण हे करण्याआधी आपल्याला माहिती आहे, स्वयंपाकघर म्हणलं किंवा कुठलंही काम म्हणलं, नीटनेटकेपणा, स्वच्छता ही फार महत्त्वाची असते आणि 2 वर्षापूर्वीच्या काळाने आपल्याला ते अजून जास्त पटवून दिलेलं आहे। त्याच्यामुळे ह्या स्वयंपाकघरात काम करताना सुद्धा आपण अधिक स्वच्छतेकडे लक्ष देऊया आणि म्हणून तुम्हाला इंडिया गेट बासमती राईस यांच्याकडनं छानसा ॲप्रन आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ही छानशी भेटवस्तू आहे, तर तुम्ही ते गळ्यात घाला आणि आमचं स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा, काय बरोबर ना? वा, चला करायचा आहे आता पहिला पदार्थ। ऐश्वर्या मॅडम आणि प्राजक्ता मॅडम दोघी तयार आहेत, पण हा पदार्थ कोणाचा आहे? हा माझा पदार्थ आहे। अच्छा, काय नाव याचं? राजगिरा नाचणी वेजी पराठा। आम्ही सारे खवय्ये। पराठ्यासाठी लागणारं साहित्य काय ते आधी आम्हाला सांगा। दही, कणिक, नाचणीचं पीठ, किसलेलं गाजर, तूप, बारीक चिरलेली कोथिंबीर, राजगिरा पीठ, किसलेला भोपळा, तीळ, मीठ, हिंग, लाल तिखट, धने जिरे पूड आणि हळद। कोणी शिकवली रेसिपी तुम्हाला? ही मला आईने, माझ्या सासूबाईंनी शिकवली। अच्छा, तुमच्या सासूबाई तुम्हाला खूप मोटिवेट करतात असे आमच्याकडे खबर आहे। हो, ॲक्च्युली ती पण म्हणजे पुणा फेस्टिवलमध्ये 3 टाइम विनर आहे। सो आधी थोडंसं बेसिक माझ्या आईने कव्हर करून घेतलं की तोंड ओळख जी असते, त्याच्यानंतर मग आता थोडंसं एक्सलंट लेवलला त्या मला नेत आहेत। सो मी भरपूर शिकते त्यांच्याकडून। सो आणि चवीने खायला पण आवडतं, त्याच्यामुळे मग सॅटर्डे संडे जसा वेळ मिळेल तसं चालू असतं आमचे दोघींचे प्रयोग। किती छान। मग सासूबाईंची इच्छा होती तुम्ही इथे यावं? हो। वा, खूप भारी। त्याच्या कृतीकडे वळूया। तुमच्यावरती एक फार मोठी जबाबदारी आहे। काय? काहीच नाही, काय? थँक्यू सो मच। त्यांच्यासोबत जा। चला, आता आपल्याला कृती करायची। पहिल्यांदा काय करायचंय? पहिल्यांदा आपल्याला पराठ्यासाठी लागणारे जे आहे ते कणिक मळून घ्यायचे, डो तयार करायचा आहे। सो त्याच्यासाठी हे तिन्ही पीठ एकत्र करून हे मिक्स करून घ्यायचं आहे। सो आपल्याला बाउलमध्ये मळून घ्यायचं आहे। ठीक आहे। स्वयंपाक करता करता आमच्याकडे एक नियम आहे, गप्पा मारायला लागतात बरं का? हो। शांततेत स्वयंपाक नाही करायचा। तुमच्या हॉबीज काय काय आहेत? मला गाणी भरपूर ऐकायला आवडतात। म्हणायला नाही आवडत? म्हणायला नाही आवडत, मी फक्त ऐकते। सो सगळ्या टाईपची गाणी मूडवर डिपेंड असतं की आता आपण हे समप्रमाणात मिक्स करणार आहोत। सो कणिक, सगळ्या टाईपची गाणी ऐकता? हो। आणि मूडवरती डिपेंड? मूडवरती, म्हणजे कधी जर का सॅड असेल तर सॅड सॉंग्स, किंवा कधी खूप आनंदी असेल तर मग थोडेसे DJ वाले सॉंग्स वगैरे। हो, किंवा काय म्हणतात शास्त्रीय वगैरे असे पण ऐकते, पण जसं मूडवर डिपेंड असतं जास्त करून। हो, डीजे ते शास्त्रीय मूडवरती अवलंबून आहे। मी आता तिन्ही पीठ मिक्स केलेले आहेत। आता त्याच्यामध्ये मी गाजराचं पीस, दुधी भोपळ्याचा पीस। बरं, दुधी भोपळ्याच्या बाबतीत एक अतिशय महत्त्वाची सूचना, दुधी भोपळ्याचा आधी तुम्ही वास घेऊन बघा, थोडीशी चव घेऊन बघा। तो जर तुम्हाला कडवट वाटत असेल तर तो कधीही वापरू, खाऊ किंवा त्याचा ज्यूस बीस काढून पिऊ नका, बरोबर की नाही? बरोबर। ते भयंकर हानिकारक आहे।
दुधी भोपळ्यानंतर कोथिंबीर घातली, कोथिंबीर घातली, तीळ, ते खूप छान आपण जेव्हा भाजतो त्याच्यानंतर त्याचा एक टेस्ट खूप छान ॲड होतो. बरं. तिखट चवीनुसार, हळद. तुम्ही इंजिनिअरिंग केलं ना? हो, मी कशात केलं? इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग. अरे वा. आता सध्या मी इस्टिमेशन फील्डमध्ये आहे, बिल्डिंग इस्टिमेशन कॉस्टिंग ह्या याच्यामध्ये आहे. अरे वा. धणे पावडर, धने जिरे पावडर थोडीशी जास्त राहिलं तर त्याचा स्वाद अजून ॲड होतो. हिंग आणि चवीसाठी मीठ. तुमच्याकडे बघून असं वाटतं तुम्ही खोडकर वगैरे कधीच नसाल ना? खोडकर लहानपणी मी खूप होते आणि हट्टी होते खूप, त्याच्यामुळे, आणि कारण शेंडेफळ असल्यामुळे सगळ्यांनी खूप लाड केलेले आहेत. माझ्या बहिणीपेक्षा माझे जास्त लाड झालेले आहेत. सो आईला तो मी खूप त्रास दिला माझ्या. हो. त्रास काय म्हणजे नेमका? त्रास म्हणजे लहान असताना एक आमचं हे होतं रतीब असल्यासारखं की जेव्हा मी उठायचे झोपेतून तेव्हा मला आईला चावायचं असायचं. सो कुणीही काही म्हटलं तरी मला तिलाच हाताला चावायला असं वाटायचं खूप. मग ती पुढे पळायची आणि तिच्या मागे मी पळायचे. हे रोजचं आमचं चालू असायचं. त्याच्यामुळे असे थोडेसे की हिला काय सवय चावायचं असायचं. रोज. किती वर्ष खाल्लं तुम्ही असं आईला? जास्त नाही, एक 5वी पर्यंत जाईपर्यंत. 5वी पर्यंत? 5 आणि 5 10 वर्ष तरी किमान तुम्ही रोज. हो. पण आई बरीच सोशिक म्हणायची हो तुमची. आई खरंच सोशिक आहे. अजूनही तशी ती माझी हट्ट पुरवते. थोडंसं तूप मी ऍड केलेलं आहे दही घातलं आणि थोडं तूप घातलं. मी थोडंसं मिक्स करून घेते आणि जसं पाणी लागेल तसं आपल्याला पाणी ऍड करत जायचं आहे. ओके. आता आपल्याला ह्याच्यात पाणी ऍड करायचं आहे. सो हे छान मळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एक अर्धा तास ते थोडंसं भिजत ठेवायचं. सो त्याच्यामुळे सगळे स्वाद जे असतील ते त्याच्यामध्ये उतरतील. ठीक आहे. चला, हे मळलेलं जे पीठ आहे ते आपण एक अर्धा तास छान भिजत आणि मुरत ठेवूया. ते झालं की मग वळूया पुढच्या कृतीकडे. नाचणी, राजगिरा आणि गव्हाचा जो पराठा आहे त्याच्यासाठी लागणारं मिश्रण आपण छानसं मळून घेतलं आणि त्याच्यामध्ये मसाल्याचे पदार्थ घातल्यामुळे रंगही जरा असा खमंग आलाय. पराठा करूया त्याआधी थोड्या गप्पा मारूया. लग्न होऊन किती दिवस झाले? 1 वर्ष झालं. पण आम्ही असं ऐकलं की तुमच्या भांडणात सासूबाई तुमची बाजू घेतात ना? हो. सो जेव्हा आपण असं होतं तेव्हा त्या सांगतात की नाही, ती तुझ्यासाठी आलेली आहे, सो तिला रडवू नकोस, रागवू नकोस असं. सो बाप रे, सासूबाई फारच चांगल्या आहेत तुमच्या. चला, पराठा करूया आता आपण. आपण ह्याचे आता गोळे करून पराठे लाटून घ्यायचे आहेत. गॅस पेटवून. लहान मुलं जनरली दुधी भोपळा खाण्यासाठी खूप कुरकुर करतात. ते खात नाहीत, त्याच्यामुळे मग हा हेल्दी. नाही, पण माझ्याकडे इथे जे लहान मुलं आहे आता, माझ्या लांबच्या भावाची जवळची पोरगी, तिला ते दुधी बिधी काही वर्ज बिर्ज काही नाही. तुम्ही काही खायला द्या, ती अगदी प्रेमाने खाते. झालं. आता पराठ्याचा असा सुगंध दरवळला किती इथे येईलच. एक साईडने भाजल्यानंतर दुसऱ्या साईडने तुपावर खरपूस भाजून घ्यायचं. बरं, मग आता तूप नको घालू? आता नको, हे आपण साईड चेंज केलं. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. चला, स्वराजी. मला खूप छान. बघा, अत्यंत पौष्टिक असा पराठा तुझ्या ऐश्वर्या मावशीने केलेला आहे. त्याची साईड चेंज करू. हो, करणार ना. वा वा वा, छान. आता तूप घाला मस्त पैकी. खरपूस भाजला की मला पराठा जास्त आवडतो. मला पण. विचार काय नाही आवडत. अतिशय पौष्टिक असा हा पराठा आहे. याच्यामध्ये छानसा दुधी भोपळा आहे, याच्यामध्ये छानसं गाजर आहे, कोथिंबीर आहे, मसाल्याचे पदार्थ आहेत आणि 3 पिठं आहेत. व्हेरी गुड. चला, पराठा पहिला कोण खाणार? मी. अर्थात, मला हे माहितीच होतं. तुम्ही पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता राजगिरा नाचणी वेजी पराठा तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये कणिक, नाचणीचं पीठ, राजगिऱ्याचं पीठ, त्यानंतर त्यात किसलेलं गाजर, किसलेला दुधी भोपळा, बारीक चिरलेली कोथिंबीर, तीळ, लाल तिखट, हळद, धणे जिरे पूड, हिंग आणि चवीनुसार मीठ घालावं. तसंच थोडंसं दही आणि तूप देखील घालावं. हे सगळं मिक्स करून घेऊन मग त्यात थोडं थोडं पाणी घालत पिठाचा गोळा तयार करून घ्यावा. त्यानंतर या पिठाचे गोळे करून त्याचे पराठे लाटून घ्यावे आणि गरम तव्यावर दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यावे. पराठे भाजताना तुपाचा वापर करावा. पौष्टिक आणि चविष्ट राजगिरा नाचणी वेजी पराठा तयार आहे.
ऐश्वर्या मॅडमनी अप्रतिम असा पराठा केला जो पौष्टिक होता आणि खूप गप्पाही मारल्या, आम्हाला मज्जा आली बाबा. आता पुढचा पदार्थ प्राजक्ताजी आपला आहे, याचं काय नाव आहे? याचं नाव आहे कॉर्न कटोरी चॅट. आम्ही सारे खवय्ये. आपला तर म्हणजे आवडीचा विषय, कॉर्न कटोरी चॅट. कॉर्न कॉर्न है आज, कॉर्न है कॉर्न. नक्की कोण? हो कारण हिला कॉर्न आवडतं, मका नाही आवडत. असं आहे होय. टॅलेंट जरा वेगळं आहे, पण ठीक आहे, हरकत नाही. लागणारं साहित्य काय ते सांगा. उकडून घेतलेले कॉर्न्स आहेत. कॉर्न उकडून घेतानाच त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद आणि मीठ टाकलेलं आहे. गव्हाचं पीठ आहे, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, रवा, बारीक चिरून घेतलेला कांदा, शेव, चीज क्यूब्स केलेले आहेत आपण. त्यानंतर डाळिंब आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी चटणी आहे. ही चटणीमध्ये पुदिना, कोथिंबीर आणि मिरची याचं मिश्रण केलेलं आहे. लिंबाचा रस, चाट मसाला, ओवा आणि मीठ. त्याच्या कृतीकडे जाऊया. पण ऐश्वर्याजी, मला कल्पना आहे तुमच्यावरती ऑलरेडी खूप जबाबदारी आहेत, पण एक जबाबदारी तुम्हाला आता पार पाडायची. पुढचा अर्धा तास अजिबात यायचं नाही. जा, आता मी येणारच. तिला आवडेल माझ्याबरोबर, आवडेल ना? अच्छा, तिला घेऊनच जाणं पुण्याला. चालेल. कॉर्न कटोरी चाट साठी लागणारं साहित्य आपण पाहिले, फटाफट करूया कृती. काय करायचंय? पहिले आपण एक बोल घेऊया ज्याच्यामध्ये आपल्याला कॉर्न कटोरी म्हणजे कटोरी बनवण्यासाठीचं जे साहित्य आहे ते आपण एकत्र करून घेऊयात. ठीक आहे. यामध्ये पीठ आपण फक्त गव्हाचं घेतोय, कारण की लहान मुलांसाठी अत्यंत पौष्टिक असतं. कुठलंही दुसरं जसं मैदा वगैरे आहे हे पीठ आपण त्यात नाही घालत आहोत. पण मी एक विचारणारच होतो की जनरली तळायचे पदार्थ म्हटल्यानंतर मैदा वापरला जातो, हो, ते जरा कुरकुरीतपणा येण्यासाठी. पण हे गव्हाचं वापरल्यामुळे ते मऊ नाही होणार? नाही होणार. त्याची पण एक गंमत आहे, ती आपण करता करता मी तुम्हाला सांगेन की कशी आपलं ती मऊ कशी होणार नाही ते. अरे वा, प्राजक्ताची पदार्थातही गंमत करतात. त्यानंतर आपण घेणार आहोत थोडासा रवा. रवा जसं आपण पुरीसाठी करतो तसंच त्या पद्धतीने आपण अगदी थोडासा रवा घालणार आहोत त्याच्यामध्ये. त्यानंतर यामध्ये जाईल ओवा, 1 चमचा ओवा. ओवा अर्थातच पोटासाठी खूप छान असतो. आधी रवा मग ओवा. आता काय? आणि चवीनुसार मीठ. बर. त्याच्यामध्ये आपण गरजेनुसार हळूहळू पाणी घालून ते पीठ 2 चमचे तेल पण लागेल याच्यामध्ये. हो, देणार ना मी तुम्हाला. आपण हे तेल गरम करून सुद्धा घालू शकतो. हे गरमच आहे, मोहन ना? हा, बघा. मस्त, छान. आता हे मळून घ्यायचं. हो, हे व्यवस्थित आपण मळून घेणार आहोत. घट्टसरच आपण याला जरा असं मळून घ्यायचंय. बरं. कॉर्न कटोरी चाट साठी लागणारे जे पीठ आहे ते आम्ही जरा छान घट्टसर मळून घेतो. ते मळून झालं की मग वळूया पुढच्या कृतीकडे. मळून छान झालेलं आहे. हो. आता काय इकडे आपण तेल सुद्धा तापत ठेवलेलं आहे, कारण कॉर्न कटोरी चाट म्हटल्यानंतर आपल्याला कटोरी तळायला लागणार आहे. आपण ती बनवून घेणार आहोत. हो. आधी आपण याचे गोळे करून घेऊया. बरं. आपण हे लाटून घेऊयात आणि त्याच्यानंतर त्याची कटोरी बनवणार आहोत. ठीक आहे. आता ही जी कटोरी आपण बनवणार आहोत ती आपली जे स्टीलचं वाटी असते त्याचा उपयोग करणार आहोत आपण याच्यासाठी. बर. तर साधारण जी आपली स्टीलची वाटी असेल, ज्या आकाराची तुम्हाला बनवायची आहे, जसं थोडं मोठं मध्यम त्या आकाराची तुम्ही वाटी घेऊ शकता. पण आपल्याला त्या कटोरीमध्ये सगळं भरायचं आहे ना? हो. अच्छा. तर जसं आपण ही घेतो, तर जसं तुम्ही मगाशी मला प्रश्न केलात की ती मऊ होणार नाही का किंवा काय होणार नाही, तर त्याच्यासाठी आपण ही जी आधी पोळी बनवून घ्यायचं, पुरी म्हणूयात आपण याला. पुरीचा आकार बनवून घेतल्यानंतर आपल्याला फोक लागणार आहे. अच्छा. घ्या. ज्याने आपण याला टोचे मारणार म्हणजे अर्थातच ती फुगणार नाही आणि त्या फुगणार नाही त्याच्यामुळे ती मऊ होणार नाही. करेक्ट. ओके. तर हे केल्यानंतर आपण थोडंसं वाटीला सुद्धा तेल लावून घेणार आहोत, जेणेकरून आपण ही तळाला जेव्हा वाटी जाईल पूर्णपणे म्हणजे तेव्हा ती वाटी आणि त्या पुरीचं प्रेमच होणार नाही. हो. त्यांना एकमेकांपासून लांब काढणं सोपं जाईल म्हणून तेल लावून ठेवलंय. हो की नाही? नाही तर ते चिकटूनच बसले तर पुऱ्या होणार कधी, कटोऱ्या खाणार कधी. अशा पद्धतीने आपण याला मस्त छान चारी संपूर्ण बाजूने गोल करून. मला चाकू सुद्धा लागेल, म्हणजे चाकूनी जे आपण हे एक्स्ट्राचं आपण जे आतमध्ये केलेलं आहे ते एक्स्ट्राचं असं काढून टाकायचं. ठीक आहे.
अशा पद्धतीने फार त्याला प्रेस करायची गरज नाही, कारण की आपण जेव्हा ती उकळत्या तेलामध्ये सोडणार आहोत तेव्हा ती थोड्या वेळाने जेव्हा गोल्डन ब्राऊन व्हायला लागते ती आपोआप वेगळी होऊन जाते. बर बर, वाटीसह सोडायचं. हो, वाटी सकट आपण सोडणार आहोत ते. आता बघा बरं, त्या वाटी बिचारीचा काय दोष. तळायचंय त्या पुरीला, व्याप कुणाचा ताप कुणा, अशी एक जुनी म्हण आहे. आता हे तळून होईपर्यंत आपण याच्यामधलं जे मुख्य फिलिंग आहे ते बनवायला घेऊया. हे बघा, जीवनामध्ये म्हणा किंवा पदार्थामध्ये म्हणा, फिलिंग असणं फार महत्वाचं आहे. खरंय, फिलिंग शिवाय काही खरं नाही. काय आता स्पून, खूपच काय काय मागता बाबा तुम्ही. तर यासाठी आपण पहिले घेणार आहोत कॉर्न. अच्छा, त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो. तुमच्या काही हॉबीज वेगवेगळ्या? हो, मला नाटक पाहण्याची फार आवड आहे. अरे वा. आणि गाण्याची फार आवड आहे. अरे वा. त्याला आपण एका बाजूने असं स्पूनच्या हेल्पनी करू शकतो. मग तुम्ही आमचं नाटक पाहायला आला नाहीत का अजून? हो, मी ऑलमोस्ट सगळी नाटकं पाहिली आहेत तुमची, आणि मला तुमचा अभिनय खूप आवडतो. अच्छा. ही छान अशी गोल्डन ब्राऊन, त्याला ऑलरेडी कलर आलेला आहे. हो, मस्त तळल्या गेली कटोरी, आणि आकारही फार छान आलाय त्याला. फारच सुंदर आलाय, म्हणजे आपण अगदी हातानेच दिलाय. ही आपण तळून बाजूला काढून घेऊयात. थांबा एक सेकंड, थांबा. हा, इथे ठेव. बघा बरं, कॉर्न कटोरी चाट हा पदार्थ आपण करतोय, आणि त्याच्यासाठी लागणारी कटोरी आहे तयार. मुलांना लई आवडेल हो हा पदार्थ, असं मला वाटायला लागलं. बघा आता ह्याच्यामध्ये आपण कॉर्न, कांदा आणि टोमॅटो घातलाय. त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत आता चीज क्यूब्स. येस, थोडे आपण नंतर टाकण्यासाठी ठेवूयात. त्यामध्ये जाईल चटणी, हिरवी चटणी. हे मिश्रण मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, त्याच्यामध्ये जाईल लिंबाचा रस. मस्त छान आंबट गोड अशी खूप छान चव येणार आहे याला. त्यानंतर त्यामध्ये जाईल चाट मसाला. तुम्ही नुसता खाता कधी चाट मसाला? माझ्या बाळाला फार आवडतो. मला पण खूप आवडतो, मी पण माझ्या आईचं बाळच आहे. आणि चवीनुसार मीठ. तर हे मिश्रण पूर्ण आपण करून घेऊया. हवं तर आपण हे करत असतानाच डाळिंब याच्यात घालू शकतो, किंवा पूर्ण आपण जेव्हा तयार झाल्यानंतरही घालू शकतो. आपण थोडंसं गार्निशिंगसाठी ठेवूयात वरती. आता हे याच्यामध्ये आपण, स्वरा ये बरं इकडे, आले आले. लवकर ये. हे फिलिंग केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वरतून आले. शाबास, तुझीच वाट पाहत होतो. शेव टाकणार आहोत. बघ, वाव. कोथिंबीर अरे का बात है. आणि डाळिंबाचे दाणे. का बात है. वा, कॉर्न कटोरी चाट तयार आहे. अप्रतिम. चाट म्हणल्यानंतर भेळ, पाणीपुरी, रगडापुरी हे झालं. समोसा, कचोरी आपण खूप वर्ष खातोय, पण असं काही जरा वेगळ्या पद्धतीने केलं ना की पौष्टिकही पोटात जातं आणि मुलांनाही मज्जा येते. हो की नाही? Yes. घ्या, धरा हातात. खायला इतक्यात सुरुवात करू नका, कारण मंडळी तुम्हाला लिहून घ्यायचे पटकन कॉर्न कटोरी चाट साठी लागणारं साहित्य आणि कृती. आता कॉर्न कटोरी चाट तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम कटोरी बनवण्यासाठी एका बाउलमध्ये कणिक, थोडासा रवा, ओवा आणि चवीनुसार मीठ घालावं. तसंच थोडंसं गरम तेल घालावं आणि थोडं थोडं पाणी घालत हाताने पीठ मळून त्याचा घट्टसर गोळा तयार करावा. त्यानंतर तयार पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करावे. ते पोळपाटावर पुरीप्रमाणे लाटून घ्यावे. ही पुरी काट्याने टोचून घ्यावी, म्हणजे फुगणार नाही. आता एका वाटीला ही पुरी बाहेरून चिकटवून पुरीच्या कडा वाटीच्या आत वळवून घ्याव्या. वाटीच्या आतील एक्स्ट्रा पुरीचा भाग सुरीच्या मदतीने कापून काढावा आणि गरम तेलात मध्यम आचेवर गॅस ठेवून ही कटोरी वाटीसकट तळण्यासाठी सोडावी. गोल्डन कलर येऊ लागताच कटोरी आपोआप वाटीपासून वेगळी होईल. कुरकुरीत कटोरी तयार झाली आहे. आता कटोरीतील सारण तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये उकडवलेले मक्याचे दाणे, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, चीज क्यूब्स, हिरवी चटणी, बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालावं. थोडेसे डाळिंबाचे दाणे देखील घालावे.
सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. हे तयार मिश्रण कटोरीमध्ये भरावं. त्यावर शेव, बारीक चिरलेली कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे घालून गार्निश करावं. चटपटीत आणि टेस्टी कॉर्न कटोरी चाट खाण्यासाठी तयार आहे. वा 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 वा. पुण्याच्या ऐश्वर्या मॅडम आणि कांदिवलीच्या प्राजक्ता मॅडम इथे आल्या आणि अप्रतिम एक छानसा पराठा जो पौष्टिक आहे, रोजच्या पराठ्यासारखा नाहीये, आणि कॉर्न कटोरी चाट हा एक पदार्थ तुम्ही केलात. मला फारच भारी वाटलं. तुम्हाला कसं वाटलं? मला पण खूप छान वाटलं, एक्सपिरियन्स खूप छान होता आणि हे सगळं बनवताना खूप मजा आली. वा, आम्हाला पण. तुम्हाला? मलाही खूप आनंद झाला. असं ॲप्रन वगैरे घालून बनवण्याची मजा ती थोडी वेगळी होती. आणि तुमच्या दोघांचं निवेदन वगैरे या सगळ्यामध्ये खूप मजा आली. वा वा वा, धन्यवाद. तुम्हा दोघींचंही फार मनापासून आमच्या दोघांकडून आभार. परत परत येत राहा. हे तुमचं हक्काचं स्वयंपाकघर आहे. आम्ही तुमचं स्वागत करायला आयुष्यभर तयार आहोत. कारण झी मराठी तुमच्यासारख्या ज्या गृहिणी असतात किंवा ज्या काम करून स्वतःचं कुटुंब सांभाळतात, अशा सगळ्यांचा सन्मान करणं हे आमचं काम आहे, हो की नाही? आणि एवढे छान पदार्थ खाणं हे आम्हाला आवडतंच. त्याच्यामुळे तुम्ही येत राहा. हो, त्यासाठी झी मराठीचे आणि आम्ही सारे खवयचे मनस्वी आभार की त्यांनी आम्हाला ही संधी दिली की आम्ही वेगळा कुठला तरी पदार्थ इथे बनवू शकू. धन्यवाद. खूप छान. चला मंडळी, आता आम्ही तुम्हाला करतो टाटा. हात तिकडे वळायला लागलेले आहेत. त्याच्या आधी थोडंसं आता आपण निरोपाकडे जाऊया, चालेल ना? प्रेक्षकांना आधी बाय म्हणूया, मग आपण खाण्याकडे जाऊया. मंडळी, पण तुम्ही मात्र आम्हाला सोडून कुठेही जाऊ नका. आणि एक प्रेमाचा, आपुलकीचा, आदराचा सल्ला की अरबट चरबट खाऊ नका आणि झी मराठी सोडून कुठेही जाऊ नका. पाहत राहा ताजा, वाफाळता, गुटगुटीत आणि एक छानसा कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.